नमस्कार मित्रांनो, आपला ब्लॉग चालू होता आता डायरेक्ट गाडीमधून घेऊन काय केलं नाही. आता निघालोय जस्ट गाडी काढतोय. चार्जिंगची कॉर्ड लागते हो, चार्जिंग काय टिकत नाही फुलला, त्यामुळे चार्जिंगची कॉर्ड लागते. तर लई दिवसातून आपला ब्लॉग निघतोय. तर 2-4 दिवस बिझी होतो, त्यामुळे काय ब्लॉग काढता नाही आला गाडीमधून. बसवरचा बाहेर गेलो कोकणातलं तुम्ही बघितलंच. पाण्याची बॉटल ठेवली. तर चला निघू आता, गाडी काढू. गाडी स्टार्ट करतो आता. कोण काय जमत नाही आपल्याला, शेवटचं डायरेक्ट मांजर निघतो. तर काढली मित्रांनो गाडी, लागली बाले किल्ल्यावरनं जायला. बघू शकता तुम्ही हा रोड, तर तुम्हाला माहिती आहे पाहिजे दुसरं ब्लॉगमध्ये, तर हा रोड आहेच आहे. आता इथून हा खाली जायला बंद केलेला आहे. आता इकडनं जायचं वरतून डायरेक्ट त्या आपल्या जैन मंदिराकडनं वरतून निघायचं आहे. पुढे लई वरती गर्दी असते. खाली रोड जरा बंद केलं, रोडचं काम चालू आहे, त्यामुळे इकडच्या साईडने जावं लागते, त्यामुळे इकडनं काढतोय. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. लई बारीक सारीक रोड आहे, बघू शकता तुम्ही. अशा बाहेर गल्ली वळतून गाडी काढावी लागते. तो खालचा रोड बंद झाल्यामुळे जरा ते नाही तर 2 मिनिटात खाली कात्रला जाते गाडी. आता इकडून डायरेक्ट दत्तनगरला निघणार आहे आपण. जर ते एखादी डबल गाडी आली तर काय सांगायचं, बसतच नाही, असा विषय आहे. या असा चौक आहे मित्रांनो, असा बारीक रोड आहे बघा. मेन रोडच्या लय बारीक आहे रोड. लोक अशी सरळ मध्ये आधी थांबत असतात. रिक्षावाली जास्त करून, रिक्षावाली भरपूर आहे तिकडे हेकड साईडला. अंजननगर बघितलं केवढी लाईन लागली. आता पुढे ट्रकवाला चाललेला आहे, हा पुढे ट्रकवाला चाललाय. हे खालनं डबल गाडी आली, काहीच बसत नाही लवकर गाडी. डबल गाडी बसत नाही बघा, बघू शकता तुम्ही तिथं. असा विषय इथं. मागचं दार वाजतंय मित्रांनो, ते बघू आपण काय झालं ते. साईडला घेतो गाडी जरा. एक क्लिप तुटली जरा, तार बांधली मी निसटली असेल, बघू जरा 2 मिनिटं बघ. लागल जरा पुढावर सगळं असतं मस्तपैकी. मागच्या दारातून आपण बघू हायवेला. आता बघू शकता हायवेला थांबलेलं इथं. इकडं आता नवले ब्रिज, कात्रवरून रोड येतो. इथं डीमार्ट बशी आहे. दरवाजा बघू चावी राहील बघा. चावीच राहील, चावीशिवाय निघत नाही. दाखवतो तुम्हाला. शेतं काढलेली आहेत आपण, तुम्हाला तर माहिती आहे. जरा घाण झाले. इथे तार बांधली होती, जर निघाली त्याला टाईट करतो जरा.
मित्रांनो जुगाड तर झाला आपला. आता दरवाजा लावू, निघू आपण. बसले पीठमध्ये. ओके पुढावर पकड ठेवू आपली मस्तपैकी. निघू आता. उशीर पण झालाय, 10 वाजून गेलेत. 10:15 काहीतरी झालेत. चला निघू आता. घाम गरमी बाबा, गरमी तर अशी आहे बोलायलाच नको. बेकार गरमी. लाईटी बंद. चलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. फोन केलं खाली परत लय उशीर लागला. मला एकदम हळूहळू त्याच्या मागे सतत गाडी लागली होती. आता लागलं तर हायवेला आल्यावर तर दरवाजा फिट करून आणि निघू. लय खडखड तिथं काय थांबता येत नव्हतं. सिंगल रोड असल्यामुळे हायवेला कसं आपल्या साईडला घेतली गाडी, थांबता येते. निघालो रुटीनला. ब्लॉग काय लय दिवस झाले टाकला ना आपला गाडीचा, कारण की जरा थोडंसं बिझी पण होतो. आणि संडेला कोकणामध्ये गेलो होतो. तो तर तुम्ही ब्लॉग बघितला असेल, नसेल बघितलं तर तो पण बघा, तो पण टाकलेला आहे. तर थोडीशी धावपळ होती म्हणून आता रिलॅक्स आहे. आता काही विषय नाही. अजून एक जरा बाहेर जायचं चालू आहे प्लॅनिंग. काश्मीर किंवा बाहेर जायचं प्लॅनिंग फिरायला जायचं चालू आहे. किंवा मग खाली काशी वगैरे परत काशी वगैरे चालू आले. परत जायचं प्लॅनिंग आहे. बघू, तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल लवकरच. इथं माझं परत परमनंट कशानंतर थांबलं होतं. नवलखीला आलेलं आहे तर निघू. गाडी पण भरपूर आता थोडंफार काम काढते. दर्शन वगैरे हिला आहेच, दवाखाना दाखवायला लागतोच. आता या सॅटर्डे संडेला पण न्यायचं आहे. हाफ ड्रेसिंग आली, 50,000 रुपये पार झाली. हाफ ड्रेसिंग केली. काही ना काहीतरी असते 8-8 दिवसाला 10-10 दिवसाला आपलं. सॅटर्डे संडेला त्याला दवाखाना दाखवायचा. काय करायचं, ट्रिप पत्र भरपूर येतात. दुसरी गाडी पाठवते आपण. रनिंग जास्त होतं ना दिवसाला, कारण का दिवसाला 400-450 किलोमीटर गाडी पुण्यात. त्यामुळे जरा कामं पण भरपूर करायला लागली. 6 वर्ष होऊन गेली, 7 वर्ष तरी गाडी टाकाटे घ्यावी. कुठं प्रॉब्लेम दिला नाही गाडीने. कुठं लांब घेऊन गेले पण कधीच प्रॉब्लेम दिला नाही गाडीने. गाडीने 1 नंबर साथ दिलेली आपल्याला. नवले ब्रिज की खिलाडियों करोड. फॅन लावला गाडीत, गरमले होते. डोक्यावरती फॅन लावलेला आहे. गरमी एवढी वाढली आहे काय बोलायचं नको. तर आहे ना 40-30-40च्या मध्ये रेंजमध्ये चालू आहे. मुंबई तर 42 टेकलेले आहेत, 42-43. तर गरमी व्हायला. आज दुपारी जरा धुकं आलं होतं, म्हणजे 2 नंतर 2:30 नंतर धुकं म्हणजे ढगाळ वातावरण. अजून गरमी झाली नाही का, ऊन कमी झालं पण गरमी परत वाढली. त्याच्यामुळं आपल्या पुण्यामध्ये गरम अजून वाढणारच आहे. सॉरी, झोपायला लागली आता. आजकाल झोप झाली नाही त्याच्यामुळं. गाडीचं काम झालं की गाडीला ट्रिप आलेलं आहे, 1-2 ट्रिप आलेले आहेत किंवा ऑलरेडी झालेली आहे गाडी. म्हणजे गाडीचं काम करून घ्यावं. म्हणजे कसं आहे, लोकांना काय त्रास नको. ट्रिपला काय त्रास झालेला कसं आहे, लोकांना परत ते कारपूर करतात. परत मग एकदा पार्टी आपल्याकडून गाडीत बसून गेली तर परत बसून आली पाहिजे, असं करायचं. आणि आत्तापर्यंत पण ट्रिपला पार्टी आपल्याकडून गेली पाहिजे. त्यांना गाडी सगळ्यांना आवडली. त्या दिवशी आपली गाडी फिक्स करतात, फिक्स पार्टीवाली जातात. काय जे नवीन लोक आहेत ते पण फिक्स होऊन जातात. अशी आपली गाडी आहे. आणि आपली अशी भरपूर असली लोकांशी किंवा लोकांना गाडीमध्ये फिरायला वगैरे नेलं, आपण किती कारकीर्द करत नाही, भरपूर करत नाही. तुम्ही दुसऱ्या गाडी करत आहे, तिथं त्याचं का थांबवत आहे. मला जशी घरची गाडी वाटत तशी बिनधास्त गाडी घेऊन जात जा, बिनधास्त गाडी फिरवत जायचं, काही विषय नाही. आपण कधी होल्ड चार्जेस वगैरे काही घेत नाही, कारण की
काय काय भरपूर गाडीवाले होल्ड चार्जेस वगैरे घेतात, 1000 रुपये 500 रुपये. मग आपण तसं काहीच घेत नाही. आपलं जेवढं काही किलोमीटर असेल पॅकेज असेल तेवढंच परमिट आहे टोल वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच घेत नाही. ड्रायव्हर वगैरे जेवण वगैरे तो काढायला माहिती असेल त्याच्या गाडीला, त्यांना नसतं माहिती तर सांगतो. तर आपल्या गाडीचं कसं असतं, तुम्हाला आता एक दिवस जायचं आहे, तुमचं जर 100 किलोमीटर अंतर असेल, 100 किलोमीटर 200 किलोमीटर लेंथ किंवा 100 पकडा, गाडीचं 300 किलोमीटरचं पॅकेज असतं आपलं ना, म्हणजे सगळ्याच गाड्यांचं असतं दिवसाला. तुम्ही 100 किलोमीटर न्या किंवा 10 किलोमीटर न्या किंवा 300 किलोमीटर, तुम्हाला 300 किलोमीटरचेच पैसे मोजावे लागतात. काय ते पर किलोमीटर आपला 23-24 रुपये रेट आहे गाडीचा. आणि म्हणजे 200 किलोमीटर झालं तर तुम्हाला 300 किलोमीटरचे पैसे द्यायचे. आणि जर 2 दिवस गेला, 2 दिवसाचं तुमचं रनिंग होणार आहे 400, तुम्हाला 600 किलोमीटरचे पैसे लागतात. दुसऱ्या दिवशी परत 300 किलोमीटर ॲडिशनल म्हणजे ॲड होतात 300 किलोमीटर. असे किती दिवस राहतो, प्लस करत जायचे 300. आणि जर एक दिवस गेला तुम्ही 300 किलोमीटरवरती झालं, 400 किलोमीटर झालं, तर आपलं काय 23-24 रुपये किलोमीटर काही जे पर किलोमीटर होते त्याचे पैसे. आपण टोलचे वेळ सेपरेट घेतो पैसे, जो काय लागत ते येऊन जाऊन टोल आणि पार्किंग आणि परमिट असतं. परमिटचे पण आपण वेगळे पैसे. आपण सगळ्यांचं जे नियम असतात तुम्हाला सांगतो. माझे काही एकट्याचे वेगळे नियम नाही आहेत, सगळ्यांचे सेम असेच नियम. तर तुम्हाला गाडी बुकिंग करायची असेल तुम्ही माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही कॉल करू शकता किंवा गाडी बुकिंग करू शकता. जर कॉल नाही उचलला तर तुम्ही मेसेज टाका की आम्हाला गाडी बुकिंग करायची आहे. कारण की कधी मिटिंग वगैरेमध्ये ऑफिसमध्ये असतो ना, मी मिटिंगमध्ये असतो की कॉल रिसीव नाही करता येत, ॲपच्याकडून तुम्हाला जास्त बोलता येत नाही ऑफिसमध्ये. मेसेज टाका बिंदास की सर्विस नका म्हणून की तुमची गाडी वगैरे बुक करायची आहे, त्यामुळे मेसेज कॉल केला होता वगैरे काय असेल तर डिटेल्स व्हॉट्सअप करा बिंदास. असं आम्हाला द्यायचं आहे, व्हॉट्सअपला पण तुम्हाला कम्युनिकेट केलं जाईल, सगळी तुम्हाला माहिती पुरवली जाईल काय असेल ते. आणि अजून एक आपली दुसरी गाडी आहे, तुम्हाला तिची लवकर स्टोर दाखवणार आहे. ही गाडी आता बनवायची, AC बनवायची, ती पण अशी साधीच आहे, शोरूम पीस गाडी आहे. फक्त आपण सीट कवर वगैरे टाकली, तिला तरी बनवलेली आहे अशी, त्याला सीटं बिटं वगैरे सगळं नवीन केलेलं आहे. तिला अजून काहीच केलं नाही, त्यात पण साऊंड सिस्टीम वगैरे सगळे. तर तिला पण लवकरच बनवायचे सगळे, आतून वगैरे इंटेरियर वगैरे सगळं चेंज करायचं, AC वगैरे टाकायचं आहे, बॅकशीट वगैरे टाकायचं. ही गाडी आपली नवीन आहे, 2 वर्ष जुनी, 1-1.5 वर्ष जुनी आहे तिच्यापेक्षा. आता अजून एक गाडी येणार आहे आपली, लवकरच तुम्हाला बघायला मिळते ब्लॉगमध्ये. सरप्राईज असेल, कधी 32 सीटर असेल, 17 सीटर असेल किंवा 20 सीटर असेल. मध्ये आधी गाडीवर लय बेकार चालतात, काय नीट चालत नाही, एक सारखं चालतं. तर मी बघा आपले व्हिडिओ काढतोय किंवा काय असू दे, एक लाईन धरतो आपलं निवांत चालत जातं. एक लाईन धरायची आपली काय कारवाई असतं ते मध्ये आधी लय करतात नाही का, कशी पण गाडी मारायची, मोठ्या गाडी तसं करत जाऊ नका मित्रांनो. मोठ्या गाडीवाल्यांनाच माहिती त्यांचा त्रास, त्यांचा काय कशी गाडी वाढायला लागते, कशी नाही कंट्रोल होत नाहीत लवकर. जशा बारक्या गाड्या तुम्हाला ब्रेक वगैरे लागतो ना, तशा मोठ्या गाड्या अजिबात कंट्रोल होत नाही, कारण लोड असतो ना, त्यामुळे ह्या गाड्या ब्रेक वगैरे लगेच पकडत नाही. ह्या गाड्या तरी ब्रेक वगैरे पडतात. मोठमोठ्या ट्रकवाल्यांचं कसं असतं, ब्रेक दाबून कंटिन्यू गरम झालं ना तर ब्रेक लाईनवर वगैरे तुटायची शक्यता असल्यामुळे ब्रेक फेल होतं त्या गाड्यांची. एअरवरती ब्रेक असतो, एअर ब्रेक वगैरे गरम झालं ना, पाईप फुटली, एअर लिकेज झाली की डायरेक्ट ब्रेक फेल असं असतं मोठ्या गाड्यांचं. त्यामुळे जर त्यांना पण कट मारत जाऊ नका, त्यांच्यासमोर डायरेक्ट ब्रेक वगैरे मारत जाऊ नका. भरपूर वेळेवाकडे चालली साईडला पळवतो. आता बघा मी स्लो करतो गाडी, याला देतो हा साईड. आता वॅगनरवाला किती हॉर मारतोय त्याला घाई बघा किती जायची, तर चिटकायला जातोय. थोडा आपला ट्रॅव्हलर भाऊ चाललेला आहे, ट्रॅव्हलरवाला बघा, त्याला गाडी वाढायला किती वेळ गेला. कारवाली नुसती उडत असेल, बघितलं तर ट्रॅव्हलरला गाडी तिकड नाही इकडे वाढायला किती वेळ लागतो. कार नाही आहे थोडं साईड वगैरे देत जा, दाबत जाऊ नका गाड्यामध्ये नाही का, मोठमोठ्या गाड्या दाबत जाऊ नका. आता आमचं आम्हाला माहिती असते कशी गाड्या कशा आपल्याला त्याचं
घ्यावंच लागतं, त्याच्यानंतरच कळतं, त्याच्यानंतर चटके बसतात. आपण म्हणतो PMT वाले वगैरे कसे पण चालतात, त्यांना त्यांचं माहिती आहे का तो घोडा वाढायचा सिटीतून, किती टू व्हीलरवालेमध्ये येतात, किती रिक्षावाले लागतात त्यांना, किती कारवाले तिथं सिटीतच चालतात. आपण तर हायवेला चाललोय आणि कशी पण गाड्या वाटतात. पण मी तर म्हणतो ते एक नंबर गाड्या चालवतात. त्यांच्यासारखं रायडर कोणच नाही. तुम्ही चालून दाखवा, तुमच्या दम असेल तर अशा गाड्या ओढून दाखवा. त्याच्यावर त्यांना टायमिंग पण असतं, त्या टायमिंगमध्ये गाड्या पोहोचवतात, सगळं करतात. आणि तुम्ही त्यांना कटपीट मारतात, हे चुकीचं आहे. सगळ्यांना मी दोषी ठरवत नाही, काही काही जण असे आहेत. मित्रांनो सहकार्य करायचं, कारण की PMT वालेच ना हे वाईट असतं. त्यामुळे कधी कधी ड्रायव्हरचं बघा काय करणार फिरणारच लोक करूच शकत नाही शेवटी. त्यामुळे ते असं घासाघुशी किंवा गाडी खाली आलं, ब्रेक नाही लागला, ठोकले, असं होत असतं. वाईट तो माणूस शेवटी काही सुधरत नाही. असे किती किस्से होतात की ड्रायव्हरचं लोक जर सटाकले येतो डायरेक्ट गाडी सोडत वाकार, मग जीव घालून बसतात लोक. मग त्या ड्रायव्हरची चुकी धरतात, असं नसतं कधी. मी तर गाडी मोठ्या गाडीवाल्यांना सहकार्य करायचा ही माझी भावना. मी असं काही सांगत नाही आहे की बाबा मी नाही हे म्हणून असं. मी पहिले पण तसंच करायचो, मी मान्य करतो किंवा मी पण पहिले तसं करायचो. पण आता कारण मला माहिती मी माझी मोठी गाडी चालवतो, मी म्हणजे मोठ्या गाड्यांवाल्यांना काय त्रास होत असेल हे सगळं मी अनुभवलं, त्यामुळे मी बोलतो, बाकी काय नाही. आणि जसं मोठ्या गाडीवरती बसतो तसं मला कळायला लागले बाबा असा त्रास होतो. तिथून मी कुठल्याच मोठ्या गाडीवाल्याला त्रास दिला नाही, कधी दाबत नाही, कधीच काय नाही. हां, एखादा बाबा जर काय केलेला असेल तर वेगळी वाकडीच गाडी चालवते, साईड भेटते, त्याला बोलतो मी. असं त्याला थांबून वगैरे म्हणजे कसं नाही का आपल्याला काय बोलत नाही, याला गाडी थांबवणार मध्ये ब्रेक मारणार, जाणार निघून वगैरे असं नाही कडे. त्याला प्रेमाने समजून सांगायचं, तर नाही समजून सांगितलं त्या 2 गोष्टी उलट्या बोलायला लागला. पहिल्या 2 गोष्टी प्रेमाने बोलायच्या, नंतर उलट्या बोलायला मग आपल्या भाषेत तुम्हाला काय करायचं ते करा. पहिल्या 2 गोष्टी प्रेमाच्या बोलायच्या, बाकी काही नाही. एक नंबर वाटतो व्हिडिओ क्वालिटी वाटतं तुमची चांगली वाटतं. चला ठीक आहे, आपण डायरेक्ट कंपनीत पोहोचल्यावरती दाखवतो या डिशमध्ये. आता काय निघतो रोलिंग कवर करतो, उशीर झाला. मित्रांनो झाला आपलं ड्रॉप सोडून. एखादे साहेब चाललेत रामनगर पाशी. आता गाडी युटर्न करू. आता गाडी युटर्न करतो. गाडी झाली मोकळी, बघू शकता. कुठं काय कंपनीपाशी ब्लॉक काढतो नाही आला. सांगा बायकोचा फोन आला, दादावर पुन्हा चालू आला. आता बघा वारजे पाशी नाही मंगेशकर हॉस्पिटल, पुणेकरांना माहिती असेल. समोर माई मंगेशकर हॉस्पिटल आहे. वारजे ब्रिज पाशी थांबल्यावर पुढे थोडंसं येऊन दार मारतो. बघू शकता हायवे. इकडे आपल्याला जायचं कात्रजकडे. इकडे ब्रिजचं काम चालू आहे. आता ब्रिजचं काम चालू आहे. आता हा ब्रिज जरा थोडा छोटा पडतो ना, लय ट्रॅफिक होतं संध्याकाळचं. छान सगळे काम होते, हे सगळे नव्हे. ब्रिजचं काम चालू आहे. इथं थांबलेले हायवेच्या कडेला थांबले. चला आता मित्रांनो निघू आपलं घराकडचा रस्ता. गाड्या सण चालू. पकडला हायवे आता लागलो रुटीनला. घर आहे तो झोपायचं तेव्हा काल तर लई झोप आली होती यावर. डायरेक्ट ड्रॉप करून असं वाटत होतं की रोडलाच हायवेला झोप डायरेक्ट नाही का. गेलो की मी हळूहळू काय ना काहीतरी आपल्याला खायला लागते. असं काय ना काहीतरी खायला लागतं, चॉकलेट वगैरे ठेवायला. झोप कंट्रोल करायला बाकी काही नाही, खात राहावं लागतं काहीतरी. गाडी 2 दिवस नाही कोकणामध्ये. शनिवारावर गाडी सुट्टी असते ना, तुम्हाला माहिती आहे. कोकणामध्ये चालली आहे गाडी 2 दिवस. गाडीचं काम करायचं होतं. दरवाजे मागचं ती क्लिप तुटली नाही का, तुम्ही मागाशी बघितलं, ते पण जरा परत करायची. वरची पट्टी पण जरा खराब झाली.
ते करून उद्या संध्याकाळी गाडी जातात थोडंसं काम करून त्याच्यात एक तासभर पाठवायची लगेच वापरामध्ये. दुसरी गाडी चालली ती नाशिकला. या टायमिंगला वडगाव ब्रिजपर्यंत इथपर्यंत ट्रॅफिक आलं होतं. वडगाव ब्रिजपर्यंत ॲक्सिडेंट झाला होता काल. त्यामुळे आता अरे वडगाव ब्रिजला मागाशी एक कंपनी बशी जाता आता व्हिडिओ चालवला होता एम्प्लॉय होते म्हणून. नाहीतर एक लय घाण गाडी खाली यायला असं माझ्या पिलेले होते दोघं. हा स्पीड असेल काहीतरी 80च्या समथिंग असेल, 80 एक स्पीड असेल. मी माझं आपलं राईट साईड धरून चालवले सर. टू व्हीलरवरती दोघं होते. डायरेक्ट भाऊनी गाडी इकडे वळली डायरेक्ट. थोडक्यात वाटलं मी अजून ब्रेक मारला, गाडी डायरेक्ट घासत गेले. परत त्याने इकडे ओढली, मी इकडे ओढली, त्याने पण इकडे ओढली. थांब म्हणतो तर डायरेक्ट भाऊ युटर्न करून परत रॉंग वे करायला गोळी करणे. म्हणजे असे असतात पुढे पिणारे का नाही. मागायचे पण मी तुम्हाला तेच सांगितलं. काही लोक असे असतात की त्यांच्यामुळे ड्रायव्हर लोकांचं नाव बदनाम होतं. सगळं काय येतं ड्रायव्हरवर येतं. जास्त करून मोठे गाडीवाल्यांचे ड्रायव्हरांची चुकी लागतात. कार जरी असू द्या किंवा टू व्हीलर असू द्या किंवा कोण असू द्या, ट्रकवाल्याची भांडणं हे झालं किंवा आमच्या बसवाल्यांसारखे असे कोण मोठ्या गाडीवाल्यांची चुकी पकडतात. आम्ही आमचा एक 6 करून टर्न चालला असतो. चुकी अशाच असतात लोकांची, पिणारे खाणारे, टू व्हीलरवाले, कटबीट मारणारे, यांच्या चुकी असतात. काय बोलायचं आता गेला निघून त्याला काही बोललो नाही, थांबलाच नाही तो, काय बोललोच नाही. गाववाले असतील कोणतरी थांबला पण नाही. तुला प्रेमाने 2 गोष्टी सांगायच्या होत्या मला, पण ते काय थांबलं नाही. म्हणजे त्याला 2 शिव्या टाकल्या तर वाद वाढला असतात. पोरं बोलू आपल्याकडच्या गाडीमध्ये एम्प्लॉय वगैरे असतात, त्यामुळे काही जास्त बोलता येत नाही, थांबता पण येत नाही का काय झालं. खाली फुकट मेला असतं, बाकी काही नाही. तो लागला असतं, हातपाय मोडले असते, घरच्यांना त्रास, त्याला काही त्रास नाही. ते मस्त की पेरते 50-100 रुपयाची, त्याचं जिंदगी जगते. रुपये कमवायची अक्कल नाही, काय नाही, अशी जिंदगी. राजा माणूस, सुखासुखी, सगळ्यात सुखी माणूस तोच पिणारा, निवांत झोपणार रोडवरती पडणारा. कोणाचं त्याला देणं घेणं नसतं, काय नसतं. आले आता आंबेगाव पठार ते पोहोचलो नाही. एक कात्रजचं कधी एक काम होतंय काय माहिती. ब्रिजचं लई बाबा ते फिरून गाडी न्यायला लागते वरती, लई कुठं झालं नाही. तर मी अलीकडनं टाकलं म्हणजे पुढला तो रोड ब्रिज चालू आहे, त्यामुळे ते 1 नंबर झाला. लई फिरून जावं लागायचं, कारण की पलीकडच्या साईडने पण आपलं वरती राहायला ते रोडचं काम चालू आहे. तिकडून रोड बंद केला आहे, इकडून डायरेक्ट ते जैन मंदिराकडनं वरती चढावं लागतं. लई कुठं झालं लागतं, रोड पण फिरवलेला आहे. तर कॅमेरा होल्डर घ्यायचे गाडीला लावायला, कॅमेरा सेट वगैरे करता येत नाही का. ते साईडला आहे, पाठीमागं आहे, बाहेरचा पण व्हिडिओ जरा नाही का, थोडंफार जरा हे करायचे. मग आता इथून आपण आपलं टाकतोय गाडी. डीमार्ट आहे, डीमार्टच्या पासून आपण हा नवीन ब्रिज झालेला आहे, तिथून आतमध्ये टाकायची गाडी. अजून काही लोकांना माहित नाही का, दत्तनगर ब्रिज खाली तिकडे लय अजून ट्रॅफिक होतं. ते बारक्या हा ब्रिज चालवलेला आहे मित्रांनो. आलाच आंबेगाव साईडने वगैरे, ते इथून डायरेक्ट हायवेला मर्ज होत जा. पुढं ट्रॅफिकमध्ये अडकायची गरज नाही तुम्हाला. सनसेट इकडे वगैरे इथून जाऊ शकता तुम्ही. मित्रांनो पोहोचलोय. करतो तो लाईट वगैरे सगळं बंद. पॅकिंग करतो आपली.
चार्जिंग कॉर्ड वगैरे सगळं. आपले गाणे ऐकत 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 निवांत हे फॅननी केसांची होती. हे दररोज तापच आहे माग. गाडी लावा, घरी जा, असं तसं हे ते. चल गेलो होतो तर बंद झालं होतं सगळं. थांबलेलं वगैरे दाखवतो का कसं टू व्हीलर आता अशी हळूहळू काढायची इथून. 1 मिनिटावर टू व्हीलर काढतो. बघा समोरनं गाडी आलेली एक, त्यांना काढू द्या. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. तिकडनं वरतून पण रोड आहे. आता इकडनं काढतो मी कशी तरी हळूहळू गाडी. अवघड झालं बघा. हे असं रोड आहे, सगळं खाल्लेलं आहे रोडच्या मधनं. इथून खाली डायरेक्ट गेलं की कात्र जातो 2 मिनिटात. पण आता इकडनं गल्ली बोळातून काढून कात्रला निघतो डायरेक्ट. मित्रांनो, आपण आलो आता कात्रज चौक. आता इकडे कात्रज चौक आहे. इकडनं आलो असतो ते थोडंसं पुढे बघा. कात्रज चौक आहे, घेतला का? कात्रजचं PMT बस स्टॉप, कात्रज पोलीस चौक आहे. रोडचं काम चालू असल्यामुळे आता तरी इथं तुम्ही गल्ली बोळातून सगळ्या रोडनी असं यावं लागतं. पलीकडनं पण आहे वरतून ते लई फिरून यावं लागतं नाही का. वेळ लागतो पटकन गाडी. नका हा रोड जातो तो वरतो. इथून आलो असतो आपण खाली. कासरवाडी जातो दत्तनगरला नाही का. पण आलो असतो लई वेळ लागतो पटकन खाली येते गाडी. लागली समजून दाखवा मध्ये आलेलं आहे. दूर जायला लागली की समजायचं आलं ना रे गाव. चौथळ्याला लागलं गाव. ब्रिज पास केला झाली सगळं. नुसती गाडी जायची खोटी नको नको करून टाकतो. थोडंफार उघड्याच कोणी तर नाका बोलत बोलून जातो. नुसती केस तर पांढरे होते नुसती. काय बोलायलाच आल्या गेटवरती मित्रांनो. बिल्डिंगमध्ये एंटर तिला वयस्कर नाही उठू शकत. पण आता काय करणार. दुसरी एक मोठी गोष्ट म्हणजे आता ही गाडी लावायसाठी गाडी लावायला जागाच नसते. पूर्ण पॅक आहे. तिकडं पण एकदम सगळं पॅकच भरलेलं आहे. पॅक ही आपली ठेवलेली शे पिल्लो आपला झाकून ठेवली. हे धुळीमुळं बघा कवरच बघू शकता तुम्ही. कवरवर किती धूळ बसली. नरेगावातली धूळ म्हणलं की असं असतं. तर चला मित्रांनो, आता ब्लॉग आपला इथंच एंड करतोय. तर ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला नक्की लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो. काय वाटतं काय नाही आपल्या ब्लॉगमधून, काय शिकलं पाहिजे, काय बोललं पाहिजे वगैरे काय नाही तुम्ही सांगा मला. कारण की आपलं तर नवीन सुरुवात आहे आणि आपल्याला लवकर सबस्क्राईब वाढवायच्यात. चॅनलला आपल्या लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट म्हणजे तुम्ही दिवसाचा ब्लॉग बघत असताल. आपला असंच आहे, नाईटला चालू होतं.